लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. अखेर आता अद्वैतने खूप मोठा निर्णय घेत त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते, परंतु तिथे कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि त्याच गोष्टीमुळे खूप मोठा तमाशा होणार असतो. कला आता तिथे खूप मोठा निर्णय घेणार असते, म्हणजे ती आता चांदेकरांचे घर सोडणार असते. परंतु या सगळ्यामध्ये नैना आणि रोहिणी खूप खुश असतात. तर आता अद्वैत कलाला त्याच्या प्रेमाची कबुली कशी देणार, कलाला कोणता गैरसमज होणार आणि कला चांदेकरांचे घर का सोडून जाणार, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत रूममध्ये बसलेला असतो आणि इतक्यातच तिथे कला आलेली असते. त्यानंतर अद्वैत उठतो आणि पुढे जातो, परंतु कला तेथून लगेचच निघून जाते. तिथे अद्वैत म्हणत असतो की कला, आजपासून आपण आपल्या जीवनाची सुरुवात नव्याने करूया. परंतु तिथे कला नसते, नैना आलेली असते. नैना गुपचूप मागून हे सर्व काही ऐकत असते आणि अद्वैतला वाटत असतं की तो कलाशीच बोलत आहे. अद्वैत म्हणत असतो की आज आपण आपल्या परिवाराला दाखवून देऊयात की आपण दोघं एक आदर्श जोडी आहोत, ज्या जोडीला देवाने स्वतःहून बनवलेलं आहे. तेव्हा तिथे नैना खूप रडत असते आणि नैना स्वतःशीच म्हणत असते की नाही अद्वैत, तू मला सोडून कोणाच्याच प्रेमात पडू शकत नाही आणि तू कोणाचाही होऊ शकत नाही, असं म्हणून नैना तिथून निघून जाते. परत अद्वैत मागे वळून पाहतो तर तिथे कोणीही नसतं. परंतु हे सगळं चालू असताना खूप मोठा घोळ झालेला असतो. अद्वैत नैनाला बोलताना ते कलाने ऐकलेलं असतं. कलाला वाटत असतं की अद्वैत नैनाला बोलत आहे आणि तो नैनाला प्रेमाची कबुली देत आहे. परंतु कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि ती बाहेर येऊन खूप रडत असते. तर इकडे अद्वैत स्वतःशीच बोलत असतो की कला, आजपर्यंत मी तुझा चेहरा न पाहण्याचं ठरवत होतो, परंतु आता मला तुझा चेहरा पाहिल्याशिवाय करमतच नाही. तर इकडे कलाचा गैरसमज झाल्यामुळे ती रूममध्ये जाऊन खूप रडत असते आणि ती म्हणत असते की माझं अद्वैतवरती खूप प्रेम आहे, परंतु या अद्वैतला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तो खुशाल नैनाताईला काहीही बोलत होता आणि तो नैनाताईसोबत राहण्याचं बोलत होता. आता मी इथे अजिबात राहणार नाही. आणि इकडे नैनाला सर्व काही सत्य माहीत असतं. नैना खूप रडत असते. ती स्वतःशीच म्हणत असते की लग्नाआधी अद्वैत माझ्याबरोबर किती खुश होता, माझ्यासोबत हसत खेळत राहायचा, माझ्यावरती खूप प्रेम करायचा. परंतु या कलाने तर माझ्या अद्वैतला माझ्यापासून दूरच केले आणि आता अद्वैतसुद्धा कलाच्या प्रेमामध्ये पडलेला आहे. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. माझा तर विश्वासच बसत नाही आहे. अद्वैतसुद्धा आता कलाला जवळ घेत आहे आणि सर्व चांदेकर कलाचेच लाड पुरवत असतात आणि सर्व मान तिलाच देत असतात. माझी इथे काहीच किंमत नाही आहे आणि आता तर सगळे घरातील कलाला मालकीनच बनवायला निघाले आहेत. सगळ्यांच्या नजरेमध्ये ती चांदेकरांची मोठी सून आहे आणि मी खूप महामूर्ख मुलगी, स्वतःच्याच हाताने पूर्ण आयुष्य बर्बाद केलं, असं म्हणून नैना खूप रडत असते. तर इकडे रोहिणी सरोजला विचारत असते की सरोज वहिनी, कला कुठे दिसत नाही आहे. तेव्हा सरोज म्हणते की तू मला का विचारत आहेस. तिथे सोहमही म्हणत असतो आई, अद्वैत दादा कुठेही दिसत नाही. तेव्हा तिथे सरोजची मनस्थिती चांगली नसते आणि ती म्हणत असते की आणि तुम्ही दोघे जण मला प्रश्न का विचारत आहात. तुम्ही स्वतःहून जाऊन बघा ना, ते दोघे कुठे आहेत. इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि तो आबांना म्हणतो मी कसा दिसत आहे, मी तुमच्या सुनेला शोभल असं तर दिसतोय ना. तेव्हा तिथे सरोज विचार करते, या अद्वैतला काय झालं, याचं डोकं फिरलंय की काय. हा अद्वैत तर आता मला विसरून सारखं कला कला आणि कलाच करतोय. तेव्हा तिथे आबा म्हणतात अद्वैत, तुझ्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो बघून असं लक्षात येतंय की तुझ्या आणि कलामध्ये जी भांडणं होती, जे गैरसमज होते, ते आता संपले आहेत वाटतं.
तर अद्वैत आणि कलाच्या रोजच्या भांडणामुळे कला ही थोडीशी नाराज झालेली असते आणि अद्वैत तिला समजवण्यासाठी गेलेला असतो, परंतु तिथे कला नसतेच आणि अद्वैतचं बोलणं सगळं नयनाने ऐकलेलं असतं आणि अद्वैत सर्वांना सांगत असतो की मी कलाला राजी केलं आहे आणि आमच्यातील भांडणं मिटली आहेत. परंतु तिथे नयना विचार करत असते की अद्वैतला वाटतंय त्याने कलाला बोलवून त्याच्या प्रेमाची कबुली म्हणजेच कलासोबत राहण्याचं तिला सांगितलं आहे, परंतु कला तर तिथे नव्हतीच. हे सर्व हवं तर मी ऐकलेलं आहे. तर तिथे प्रदीप अद्वैतला म्हणत असतो की बरं झालं तुमच्या दोघांमधील वादविवाद पूर्णपणे बरे झाले. तेव्हा तिथे सोहम म्हणतो अद्वैत दादा ते सगळं जाऊ दे, परंतु कला वहिनी कुठे आहे? इतक्यातच तिथे कला येते, परंतु कलाच्या चेहऱ्यावरून ती खूप दुःखी दिसत असते. तेव्हा आबा कलाला म्हणतात काय झालं कला, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? त्यानंतर अद्वैत कलाजवळ जातो आणि कलाला म्हणतो कला तू तर मला माफ केलं होतंस ना, तुला तर इथे खुश होऊन यायला हवं होतं, तू तुझ्या चेहऱ्यावरून इतकी दुःखी का दिसत आहे? तर कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि कला विचार करत असते की अद्वैत तू वरून कितीही खोटं प्रेम केलं आणि तू हे दाखवण्याचं नाटक करत आहे हे मला माहीत आहे. तुझं प्रेम माझ्यावरती नाही तर नयनाताईवर आहे हे मला चांगलंच माहीत आहे, असं कला स्वतःशीच म्हणत असते. तेव्हा तिथे सोहम म्हणतो असं वाटतंय की अद्वैतने कला वहिनीची माफी नीट मागितली नाही. वहिनी जरा नाराज दिसत आहे. सर्व चांदेकर कलाला खूप मोठी जबाबदारी देणार असतात आणि आबा आता चांदेकरांची पूर्ण जबाबदारी कलाकडे सोपवत असतात. कलाला चांदेकराची मालकीण करणार असतात, त्यामुळे सर्व चांदेकर एकत्र आलेले असतात. तेव्हा कला तिथे खूप मोठा निर्णय घेते. कला म्हणते की मला माफ करा आबा, मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. हे ऐकल्यावरती सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. आबा मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण मला तुम्ही घराची मालकीण बनवण्यालायक समजलं, परंतु मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो कला तू हे काय बोलत आहेस? त्यामुळे कला आणखीनच मोठा निर्णय घेते आणि ती सर्वांना म्हणते की मी हे घर सोडून जात आहे. तिथे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला अचानक असं कसं वागते या गोष्टीचाच विचार करत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू हे काय करत आहेस, तुला काही कळतंय का? तेव्हा कला म्हणते मला चांगलंच कळतंय, मी हे घर सोडून जात आहे. तेव्हा तिथे आबा म्हणतात कला तुला काय झाले? अद्वैत तुला काही बोलला आहे का? जर तो तुला काही बोलला असेल तर तू मला सांग, गरज पडली तर मी त्याला शिक्षासुद्धा देईन. तेव्हा तिथे कला म्हणते मला कोणालाही शिक्षा करायची नाही आहे, तुम्ही फक्त एवढं समजा की माझा या घरातून जाण्याचा निर्णय पक्का आहे आणि आता इथून निघून जाण्याची वेळ माझी आलेली आहे आणि प्लीज मला तुम्ही कोणीही अडवू नका. तिथे नयना मात्र खूप खुश असते. ती विचार करत असते की या अद्वैतला वाटतंय की याने सर्व काही त्याच्या मनातील कलालाच सांगितलेलं आहे आणि त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे, परंतु या अद्वैतला माहीत नाही आहे की त्याचं बोलणं कलाने ऐकलंच नव्हतं आणि ही मूर्ख कला तर अर्थाचा अनर्थच करून बसली. तर तिथे कला तिच्या निर्णयावरती ठाम असते. सर्व चांदेकर कलाला पूर्णपणे अडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कलाच्या एका मोठ्या गैरसमजामुळे चांदेकरांच्या घरी खूप मोठा तमाशा होणार असतो. तर आता कला चांदेकरांचं घर सोडून जाणार का व आबा अद्वैत कलाला अडवण्याचा प्रयत्न कसं करणार हे आपण येणाऱ्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.